नमस्कार, मी सूर्याजी भोसले आपल्या चॅनलवरती सातत्यानं आपल्या भागातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक घडामोडी, महापुरुषांची चरित्र या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणि महापुरुषांचे चरित्र त्याच्यातले बारकावे समजून घेत असताना खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुका हा सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं ओळखला जातो। आणि हे असं असताना पंढरपुरामध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या अनुषंगाने काही अजून महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला, अशा ठसा उमटवणाऱ्या काही मंडळींच्या आपण चरित्राचा मागोवा घेतला, काही गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या, मगाशी आपण बोललेलो आहोत, पंढरपूर तालुक्यातल्या 3 गावांच्या मध्यवर्ती ठिकाणावरती, अर्थात काशेगाव आहे, बोहाळी आहे, करडी आहे, हा पंढरपुरापासून कोल्हापुराकडे जातानाचा भाग आहे। आणि या भागामध्ये आपलं उर्वरित आयुष्य शारीरिक व्याधीच्या अनुषंगाने ज्यावेळेस त्रास द्यायला लागलं, त्यावेळेस पत्री सरकार, अर्थातच प्रतिसरकार म्हणून ज्यांची ओळख होती, असे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा बराचसा काळ या भागामध्ये गेलेला आहे। आणि मग या क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा इथं जो काळ गेला, त्यांच्यासोबत काही मंडळी होती, त्यांच्याशी आपण काही गप्पा मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याकडून आपण काही इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या समकालामध्ये या भागातले, अर्थातच बोहाळी गावचे बाबा आपल्यासोबत आहे, ज्यांचं नाव आहे विठ्ठल सोपान मोरे। खरं तर बाबांकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्यांचं उभं आयुष्य चांगल्या पद्धतीनं घालवलेलं आहे, व्यतीत केलेलं आहे। आणि मग हे घालवत असताना खऱ्या अर्थाने बाबा, पहिल्यांदा आपलं स्वागत आहे, आपलं स्वागत आहे। आपण आमच्याशी बोलायला होकार दिला, तयार झालात। खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी माणसं होऊन गेली, आणि ही मोठी माणसं होऊन जात असताना तुम्ही ज्या गोसावी मळाच्या संदर्भामध्ये होतात, तिथं क्रांतिसिंह नाना पाटलांचं येणं झालंय। क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सोबत अजून त्यांची काय मंडळी तिथं होती, तुमचा त्यांचा कसा संपर्क आलाय? आम्ही कामालाच होतो ना तिथं, आम्ही कामाला होतो, दररोज उठणं बसणं होतं। पुन्हा गडी एक त्यांना सरकारी का होता, गडी होता। पुन्हा तुम्हाला सांगतो, बरीच माहिती त्यांनी दिल्या, औषधासाठी चालते। अजून काय बोलायचं? काय त्यांना काय आजार होता नेमका? त्यांना गुडघ्यापासून पाय नव्हतं, दोन्ही बी हां हां, उघड्यावर चालत होतं। संडास बांधलेला अजून आहे त्यांचं इथं। बरं बरं। होय, तिथं आहे ना, संडास बांधलेला आहे। म्हणजे तिथं जी इमारत दिसते ती त्यांनी बांधलेलं आहे ते? हां, संडास आहे फक्त, बरं बरं, आहे अलीकडच्या बाजूला दिसतंय. अलीकडल्या बाजूला। बरोबर आहे। हां, किती त्यांचं काळ साधारण ते इथं राहिलेले आहेत? 2-3 वर्षे तर होते ते, बरं नंतर ते गेले। बरं, तेवढ्या काळामध्ये तुमचा किती वेळा संपर्क आलाय काय? मी काय त्याचं कायम कामालाच होतो ना, बरं बरं बरं। कामाला असल्यानंतर गाठी भेटी रोज पडत होत्या। त्यांचं दररोजचं काय दिनक्रम काय असायचा? काय नाही, निवांत बसणे, बरं, निवांत बसणे, बाकी काय नाही। काय त्यांनी मोठं काम केलं होतं इंग्रजांना त्यांनी? हो हो, काय करायचं, पगारीच्या गाड्या लुटायच्या, कुस्त्या धरल्यावर धरायचे आणि गाड्या लुटायच्या आणि पैसे घेऊन गोरगरिबाला वाटायचे। बरं बरं। आणि घोड्यावर जाऊन रेल्वेत उडी टाकून पगारीच्या गाड्या सुद्धा लुटत होतं, असं सांगत होतं ते आम्हाला। असं आम्हाला ऐकायला मिळालं। म्हणजे तुमचं असं बोलणं व्हायचं, तुम्ही गप्पा मारायला बसत होते त्यांच्यासोबत? बसले, तिने गप्पा मारलेले सगळं ऐकायचो ना आम्ही। काय व्यक्तिमत्व होतं ते साधारण? म्हणजे काय, कसा माणूस तो? होय, माणूस हे कांबळ जे आहे ना, म्हातार झालं तरी एवढे खाली लोंबत होतं। बरं बरं बरं। कांबळ नाना पाटील म्हणजे साधं नव्हतं, म्हणजे वजनदार व्यक्तिमत्व होतं, हा, म्हणजे खास माणूस होता। धिप्पाड शरीराचा। आणि काय करायचे, त्याच्या आडनं हे वराड्याच्या गाड्या हे लुटायचे, सांगायचं आम्हाला। आणि एकदा काय झालं, वराड्या गाड्या लुटायचे म्हणून तिने काय केलं, आले ते नेमकं नाना पाटलापाशीच आले, म्हणले इथं चोऱ्या माऱ्या होत्या, त्या आम्ही काय पुढं जात नाही, आम्ही इथंच थांबतो, ते नाना पाटलाचं बंड जे आहे ते आम्हाला त्रास करतो, आणि हेच नाना पाटील। मग तिने काय केलं, असू द्या म्हणला, मुक्काम करताय का जायचं आहे, आम्ही मोहर जात नाही, म्हणजे चला मी घालवायचो तुम्हाला, कुठवर घालवायचं तो
असं म्हणून ना गाडीत बसलं, घेऊन चाललं आणि मोहर नेमकीच अडवायला आली की तुम्हाला सांगतो ना काय नाही ते गाडीची खेळ काढली, हाणाय सुरू केलं. हाणाय सुरू केले काय नाही, काय जणांचं पाय मोडलं, हात मोडलं. माझी नामुक्षा घालवता का याचं नाना पाटलं नाव सांगून म्हणून. हां, त्यातनं चोरी मारी त्यातली पाक बंद झाली नाही. हो हो. तुमचा आणि त्यांच्या भाच्याचं काय सांगतात बरं लोक? बाच्याच वय ते काय केलं, हिथं आलं आणि मी गुरु हिंडवत होतो बर. आणि आलं ना मला म्हणला मी नाना पाटलाचा भाचा आहे म्हणून छातीला हात लावला. नाना पाटलाचा भाचा आहे म्हणला ध्यानात ठेव. मी म्हणलं मी बी आत्मा हजाराचा भाचा आहे ध्यानात ठेव. काय त्याला वाटलं ह्या पत्रि सरकार पक्ष बी ह्याचा मामा जास्त वरसून काय आलं बाबाजी पशी हिरीवर आमचा मामा कामाला होता. आत्मा हजाऱ्या कामाला होता मामा माझा. आणि आलं न ते असं टकर धरून ते इलाच बसले. बाबाजी म्हणलं काय बसल्या रे? काय म्हणलं ते गेलो म्हणलं ते इटू मोऱ्याकडे म्हणलं आणि जाताना जाईल तिथं म्हणायचं म्हणलं इटू मोऱ्यानं जर पडला का म्हणल्यावर ते जे ते म्हणायचं म्हणलं त्याच्यासाठी तर आम्ही इथं थांबलोय. त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. दानात गुरु सोडतंय हे सोडतंय. बसल्यावर बाबाजीने विचारलं काय झालं इलास? काय ते इटू मोऱ्या म्हणतंय की मी नाना पाटलाचा भाचा आहे म्हणल्यावर ते बी छातीला हात लावतंय म्हणला. मी बी आत्मा हजाराचा भाचा आहे म्हणतंय म्हणला. हे भडविशाचा मामा म्हणला हिरीत काम करते. हे हिरीत काम करते बा म्हणलं. काय हे इथं हिरीत काम करते. पण तुम्ही वजनात बोलला त्याला. 7-8 लिटर दूध रोज पित होते. बर बर. हां, ते काय कच्चं नव्हतं. तोही नाना पाटलांसारखाच हां असा धिप्पाड माणूस. हां, काय नाही लग्नात चिठ्ठी सुद्धा मला दिली होती. नग म्हणली इथं लई चेष्टा केली तुम्ही. बरं, ज्यांच्याकडं नाना पाटील येऊन राहिले होते होय ते त्या बाबांचं काय माहितीये? त्याचं काय त्याच्यापाशी काय 40 बाया 50-60 गडी कामाला. आम्ही कामालाच होतो ना. आयुर्वेदाचं काय काम करत होते? होय होय. पण फक्त आपल्या मराठी लोकांना लई झटत नव्हतं ते. त्याच्या जातीतल्या लोकांना लई झटायचं, नीट करायचं. कोणी हिरी पाडून दिल्या, कोणी पाईपलाईनी करून दिल्या. असं सगळं तुम्हाला सांगतो 3-3, 4-4 एकर हिरे, हे 3-3, 10-10 गुंठे हिरे यायचे पाडून दिलेले लोकांनी. आम्हाला विहीर दिसली नाही पण तिथे एक सुद्धा. कुठं नाही, आतमध्ये गेलो आम्ही. बघितली नाही. हिरा आहेत मोठे हिरे आहेत. 2-3, 4 हिरेची एकच हिरा आहे. हा हा हा. हिरे मोठे आहेत. बरं, तुम्ही जसं होता ह्यांच्या सोबत होय. अजून आपल्यातली कोण होती माणसं अशी असे कामाला लई जण होते माणसं. कामाला म्हणून नाही, गप्पा मारायला तुम्ही ज्यावेळेस नाना पाटलांच्या सोबत बसताय होय त्यावेळेस आता तुम्ही एक आहात, होय. अजून बाकीचे आपले? बाकीचे काय जे कामदार बसलेले गडीवर बसणार आणि जाणार. बर बर. हा आता हा होय होय. बाबाजी काय म्हणायचं, अरे भाऊ ती रेडं गाडीला जपा. येडं का शान आहे बाबाजी, घोडं गाडीला जपते ती काय? येडं कसं शान आहे म्हणायचं, घोडं गाडीला जपते ती काय करावं रे म्हणला. हे भोळा राजा आहे निवड. काय लय सांभाळायचं त्याला महेंद्र बाबाजी, लय सांभाळायचं. कामाला ही काय बाकी गाडी ताप करतो त्यावेळेला बाबाजी काय म्हणतो त्यांना? बाबाजी साधं नव्हतं. घोड्यावर आलं म्हणजे माणसाला डरगळायचा वखत आहे. नाना पाटलांचा आणि पंढरपूरचा काय संबंध आहे असं वाटतंय का? आता ते त्यांचं कुणाला ठाऊक काय. पंढरपूरला ते दर्शनाला जात होते. होय जाणार की, जात होते. होय नाना पाटील जात होते दर्शनाला. त्यांच्या अगोदरची सगळी माळकरी माणसं होती घरामध्ये, वारकरी परंपरा होती त्यांच्या पण घरात. होते. तसं इथं काय जाणवत होतं का त्यांच्या दिनक्रमामध्ये दररोज पूजा पाठ काय? काय त्यांना काय करायलाच येत नव्हतं, गुडघेपासून पायच नव्हतं. बरोबर आहे. काय करावं ते. फक्त सरकारी मात्र गडी एक होता त्यांना. संडास बांधायच्या अगोदर सुद्धा संडास काढायला ह्याला स्वतः गडी होता. पुन्हा संडास बांध बाबाजीने संडास बांधून दिली. पत्रि सरकारचं नाव का पडलं? पत्रि सरकार नाव पडलं ते इंग्रज काळात पत्र्या मारायचं पोलिसाला ह्याला. गुन्हा केला. आणि पुन्हा त्याची म्हातारी वारली तर काय केलं म्हण, ही ताटीवर झोपलं. काय ही ताटीवर झोपलं आणि गवऱ्यात म्हातारी घातली आणि नेऊन म्हातारीला तकडे जाळायला नेल्यावर ही उठून शिन आगेन प्रसाद द्या. काय आणि पुन्हा पोलिसाला म्हणला मी हे काय म्हणलं आगेन प्रसाद द्या आणि वाड्याला राखाने.
नजर राखायला आतच आहे म्हणून काय इथला आणखी काय किस्सा आहे का नाना पाटलाचं किंवा त्याच्या भाच्याचं असं काय सांगा एकदम काय त्याच्या भाषेच होय किंवा तुमचा त्यांचा पुढं समजा त्या प्रसंगानंतर पुन्हा कशी ही झाली म्हातारी दूध एक विकायला चालली होती असं ते म्हणायचं नाना पाटील. तर ते काय करायला लागले, दूध घेऊन विकायला चालल्यावर ते दुधाला त्यांनी मागून घेतली भरणी. म्हणला ते आण इकडे दूध पिलं आणि म्हणला पुन्हा दूध विकायला जाऊ नको, हे पैसे न्यायचा काय लागेल ते ने, 2 म्हसरे घे, कामाला जाऊ नको, तुझं तू करून खा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दूध वगैरे विकायला त्यांचा थोडासा विरोध होता म्हणावा लागेल. हां हां, मुलांना पाज म्हणा, आपल्या आपल्या घरी ते रिचवलं पाहिजे. स्वतः मुलाला हो, पाज, बरोबर आहे. कमी पडेल ते मला माग. काय म्हणजे लोकांच्यावरती उपकार करणारे महापुरुष उपकार होते. आहे. हा, ते 1 रुपयाचं त्यानं स्वतःच म्हणून काय केलेलंच नाही, काहीच नाही. इंग्रज सरकारच्या बाबतीमध्ये तर मोठा त्यांनी हा, कडक विचार केला होता. हा, कडक म्हणजे कुठलंच मेळ लागून घेतला नाही त्यानं. पुन्हा त्यांचा शेवट इथं झाला असं म्हणताय तुम्ही? इथंच वार. बरं बरं. इथंच तुम्ही वार. होता त्यावेळेस? होय होय. बरं, तुम्ही जेवढा काळ त्यांच्या सोबत होता, काय मोठी माणसं भेटायला येत होती का महाराष्ट्रातून? त्यांना हं? त्यांना येणार घेऊ, येता राहते ती. हं. पत्तरी सरकार म्हणल्यावर आता त्याचं काय, ते सामान्य माणूस नव्हता ना. हं, हं, हं. गडी उचल पुरा, अहो हे कातड आपलं नरड्याला चिटकले, त्याचं इतकं इतकं खाली लोंबत होतं, म्हातार झालं त्याचं. हं, हं, गडी कसला म्हणायचं, हं. म्हणजे शेवट आजारपणातच झाला? आजारपणात. हं. आजारपणात त्याला फसवलं हो. बरं बरं. बुटात त्याला जर घातला लोकांनी, बुटात जर घातला आणि ते पाय नासलं म्हणून ते पाय कट करावं हं, हं, लागलं हं, त्याला. हं. जर घातलं, जर म्हणजे विष हां जर. हां हां, विष घातलं. जर, विष जर, घातलं. हा. पाय नासायसाठी. हे कुणी घातलं काय? हे इंग्रज लोकांनी काम इंग्रज केलं हो. त्यांनीच आपलं हां, हे करून हां, केलं म्हणायचं. हां. चांबाराला सांगून फसवलं ना. हं, हं, हं. त्याच गडी बाद झालं तिने, बाकी काय होत नव्हते ते. विष घालूनच त्यांना मग असं हां. संपवण्यात आलं, नाहीतर हां. माणूस संपणार नाही 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 नाही, आणि गोरगरिबाचं कडपासून कल्याण करत आलं. महाराष्ट्रामध्ये अशी बरीच माणसं होऊन गेली. तुम्ही सातारा भागामध्ये जर बघितलं तर अण्णा बाळा, विष्णू बाळा, हां, होय होय बरोबर आहे की नाही? होय होय. पुन्हा बापू बिरू वाटेगावकर, ऐकण्यात आहे सगळं. तशाच ह्याच्यातली हे नानासाहेब पाटील अहो, ना? त्यांच्यापेक्षा हे उजवा. हं, हं, हं. काय त्याला कसं हे आवरल, अरे हे आड्याला जाईल. हं. बरं, इंग्रजाच्या काळात त्यानं ते कामं केली. इंग्रजांशी वैर साधून त्यांना हाकलून शह देणं, दिलं. त्यांना विरोध हाकलून. करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. त्याला हकलून दिलं शेवट. हं, हं. ते मोठं काम केलं त्यांनी. लय दांडगं काम. अजून आणि काय? गोरगरिबाला सगळे व्यवस्थित ठेवलं. काय व्यवस्थित ठेवलं म्हणजे नेमकं काय करत होते ते? सगळ्याला पाहिजे ते देणे घेणे सगळं चालू बर होतं. बर बर. हा. स्वतःच्या परपंचात काय केलं नाही त्यानं. आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं नाही. 1 रुपयाचं सुद्धा काय केलं नाही हं, त्यानं. हं. काय म्हणजे काहीच केलं नाही. कायम दुसऱ्यासाठी झटणारी माणसं. दुसऱ्यासाठी झटणारी माणूस. हं, हं, हं. तुमचं वय बाबा किती झालंय? माझं 86 संपले, 87 चालू आहे. बर. पंढरपुरात असे कोणी नाना पाटलांसारखे दुसरे आलते काय? नाना पाटलासारखे परत काय नाही आढळले. एकमेव नाना पाटील. हा. बर. नाना पाटलाला जोडच नाही हो, त्याला जोडच नाही. हं. काय गाड्या लुटायच्या, घोड्यावरनं उडी टाकून इंधनात पगार लुटायच्या म्हणल्यावर. रेल्वेच थांबवत होते ना ते? रेल्वे बरोबर घोडं ताणायचं, हं. घोडं सोडून नेऊन उडी टाकायचं हा, आत हा, इंधनात, आणि ड्रायव्हरला बांधायचं आणि पाक पगार या गाड्या लुटायचं. काय आणि पाक वाटायचं सगळं गोरगरीब. ही रेल्वे मिरजला जाणार आहे रेल्वे. हा. हे नाही आपल्याकडे नाही. त्या भागात आपल्यात नाही. रेल्वे कुठले का असेना, पण एखादा सांगण्यासारखा अजून काय त्यांच्या चरित्रातला, तुमच्या माहित असलेला, ध्यानात राहिलेला नाना पाटलांच्या संदर्भातला विषय? हा, ते त्यांना धरायला आले नाना पाटलाला. नाना पाटील दाढेला बसलं होतं. दाढेला बसल्यावर काय केलं त्याने, पोलीस धरायला आल्यावर न्हाव्याची दाढी काय, हे न्हाव्याला म्हणला आता तो हे कर म्हणला, न्हाव्याची दाढी करायला बस. नाना पाटील. साबण लावून हे जागा लावून. फिरवली नुसती ते. हा. आणि लावलं न, पळ म्हणला तो त्याला, न्हाव्याला म्हणला तू पळ आता. न्हाव्याला पळवलं, नाना पाटील तिथंच थांबले. हं. काय तिथं थांबले, त्याच्या मागे लागले.
त्याला धरून नेलं कोर्टात नेलं. म्हणलं मला कशाला आणलंय म्हणलं, काय माझी काय गरज आहे का म्हणलं. नाना पाटील तथायचं म्हणलं काय. म्हणजे गनिमी कावं खेळले ते, हां है की नाही? शिवाजी महाराजासारखंच केलं ते. गनिमी कावा झाला त्यांचा. हां. चालतंय, तुम्ही बोललात मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो काय नाही हीच आमची सदिच्छा. राम राम राम.